बोगस मतदान करण्यासाठी शेकडो महिलांची गर्दी सध्या पाहायला मिळते। काँग्रेस भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। वातावरण चांगलंच तापलंय। अंबरनाथच्या कोहसगाव परिसरामध्ये सुद्धा तणाव निर्माण झालाय। हे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणला असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी सुद्धा पोहोचलेले आहेत आणि इथे त्यांनी गोंधळ सुद्धा घातला। या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धा उमेदवारांना आणल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। आहे अंबरनाथ निवडणूक परिषद जी महानगरपालिका आहे त्या अंतर्गत निवडणूक होत आहे। जवळजवळ 59 जागा ज्या आहेत त्या लढण्यात आहे आणि थेट नगर अध्यक्षाची निवडणूक सुद्धा आहे। एकूण 6 उमेदवार ह्या प्रत्येक पक्षाचे इथे उमेदवार आहेत। मुख्य लढत जी आहे ती शिवसेना आणि भाजपामध्ये आहे, तर काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांची सुद्धा युती आहे। तर त्याचप्रमाणे मनसे आणि शिवसेना यांची सुद्धा युती आहे। मनसेचे 10 उमेदवार आहेत जे शिवसेनेच्याच मशाल निशाणीवर लढत आहेत, तर उद्धव ठाकरे जे गट शिवसेना आहेत त्याच्यामध्ये त्यांची युती झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंबरनाथमध्ये पूर्वसंध्येला काल प्रभाग क्रमांक 5 मध्ये असेल की ज्या मशीन ज्या आहेत त्या अचानक चालू करण्यात आल्या कर्मचाऱ्यांकडून, त्याचा प्रकार जो आहे तो शिवसेनेच्या एका उमेदवाराने जे शैलेश भोईर आहे त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता। त्यानंतर काँग्रेसने टीका केली। त्याचनंतर उशिरा रात्री एक कोहेस गावाची घटना उघडकीस आलेली आहे की तिथे जास्तीत जास्त बोगस मतदार पकडण्यात आलेले आहे। आता मी अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। आपण पाहू शकता ही ती इमारत आहे। या इमारतीच्या अंतर्गत आता त्या जवळजवळ महिला आणि पुरुष ज्यांना बोगस मतदार म्हणून पकडण्यात आलेला आहे त्यांना इथे आणण्यात आलेलं आहे। आणि आणण्यात आल्यानंतर आता निवडणूक आयोगाचे काही अधिकारी इथे आल्यानंतर त्याच्यावरती कशा प्रकारची चौकशी करतायत ते पाहावं लागेल, कारण की पोलिसांनी त्यांचं कार्य केलेलं आहे। पोलिसांनी त्यांची भूमिका जी आहे ती चोखपणाने बजावलेली आहे आणि ह्याच आतमध्ये त्या महिला आणि ते जे पुरुष आहेत ज्या बोगस मतदान म्हणून त्या करण्यासाठी आले होते त्या कोहेस गावातून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि इथे आणण्यात आलेले आहे। आपण पाहू शकता की पोलिसांचा जो चोख बंदोबस्त जो आहे तो त्या पद्धतीने सुरू आहे आणि शहरामध्ये आज दिवसभरात जे वातावरण आहे त्या वातावरणासाठी पोलिसांचा हा एक मोठा पोलिसांचा जथ्था म्हणता येईल की जास्तीत जास्त अशी सुरक्षा यंत्रणा इथे राबवण्यात आहेत। याच अंतर्गत आता कशा प्रकारचं हे अंबरनाथचं हे निवडणूक पार पडेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। ईश्वर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ।